क्रिसमस प्लम केक हा तर सगळ्यांच्याच आवडीचा। एगलेस आणि ओव्हन शिवाय आपण हा केक तयार करूयात। तुम्ही बघू शकता केकमध्ये ड्रायफ्रुट्स व्यवस्थित पसरलेले आहेत आणि अजिबात तळात बसलेले नाहीये आणि अगदी प्लम केकची जशी चव असते अगदी तसाच परफेक्ट चवीला झालेला आहे। तुम्हीही याच प्रमाणानं आणि पद्धतीनं हा केक नक्की ट्राय करा। चॉकलेट प्लम केक कसा तयार करायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात। नमस्कार आणि बरेच काही मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तुम्ही अजून नवीन असाल आणि अजून सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। केकसाठी काय काय साहित्य घेतले ते बघूयात। काजू, बदाम, काळी मनुके, पिवळे मनुके, चेरी, टूटी फ्रूटी आणि काही अक्रोड। ड्रायफ्रुट्सचे मी इथे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। आता ते सगळे मिक्स करून घेऊयात। आता हे मिक्स केलेले ड्रायफ्रूटचे तुकडे मी एका काचेच्या बरणीत भरून त्यामध्ये 2 कप संत्र्याचा रस घालून ते बंद करून फ्रीजमध्ये 24 तास ठेवून देणार आहे। प्लम केकसाठी लागणारं कॅरमल सिरप करण्यासाठी मी इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि ते एका जाड बोडाच्या पातेल्यात मंद गॅसवर ठेवलेली आहे। आता ही साखर मी तळातून नीट हलवून घेते आणि ती पूर्ण वितळेपर्यंत अधनमधनं आपल्याला हलवून घ्यायचं आहे। आता ही साखर पूर्ण विरघळली आहे आणि त्याला काळपट असा रंग आलेला आहे। आता त्यामध्ये मी गरम केलेलं पाव वाटी पाणी घालणार आहे। आता हे कॅरमल सिरप तयार झालेलं आहे आणि ते थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवून देते। एका बाउलमध्ये मी अर्धी वाटी लोणी घेतलेला आहे, त्यामध्ये पाव चमचा मीठ आणि 1 चमचा व्हॅनिला एसेन्स घातलेला आहे आणि हे मिश्रण छान पेटून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये मी अर्धी वाटी पिठी साखर घालून हे छान मिक्स करून घेते। हे मी काल भिजत ठेवलेले संत्र्याच्या रसातले ड्रायफ्रूट आपले आता छान फुगलेले आहेत आणि ते मी आता निथळून घेऊन त्यावर थोडासा मैदा पसरवलेला आहे। इथे मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे, 2 चमचे बेकिंग पावडर आणि पाव चमचा खाण्याचा सोडा, 2 चमचे कोको पावडर, पाव वाटी मिल्क पावडर। मिल्क पावडरमुळे आपल्या केकला छान टेस्ट येणार आहे। आता हा मैदा मी चाळून घेते। जायफळ, लवंग आणि दालचिनीची पावडर मी इथे अर्धा चमचा घेतलेली आहे। पाव चमचा जायफळ पूड आणि पाव चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे। इथे हे ड्राय असतानाच मी नीट मिक्स करून घेते। आता यातला अर्धा मैदा आपण मिक्स करून घेऊयात। त्याचबरोबर अर्धे ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करूयात आणि त्यानंतर उरलेला मैदा आणि ड्रायफ्रुट्स घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। थंड झालेलं कॅरमल सिरप आणि 2 चमचे कॅन्डीड ऑरेंज पील, ड्रायफ्रुट्स निथळल्यानंतर आपला हा उरलेला ऑरेंज ज्यूस आणि 1 कप दूध घेतलेलं आहे। कॅन्डीड ऑरेंज पील कशी करायची या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सगळ्यात शेवटी मी आता यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालून हलक्या हाताने मिसळून घेणार आहे। आपला केक बेक करण्यासाठी मी इथे कुकरचा डबा घेतलेला आहे आणि त्याला बटर पेपर आणि तेल लावून घेतलेलं आहे। वेळ न घालवता यामध्ये पटकन मिश्रण ओतून हे 2-3 वेळा टॅप करून घ्यायचं आहे। पातेलं मी अगोदरच इथे प्रीहीट करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे। पहिली 10 मिनिटं आपण गॅस मोठा ठेवायचा आहे, त्यानंतर मंद गॅसवर आपण हा केक बेक करायला ठेवायचा आहे। साधारण 30 मिनिटांनंतर मी हा केक उघडून यावरती डेकोरेशनसाठी चेरीज, टूटी फ्रूटी आणि काजू ठेवलेले आहेत। प्लम केक बेक होण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो। माझा हा केक बेक होण्यासाठी मला 1 तास लागलेला आहे। केक गार होईपर्यंत आपल्याला असा हा कापडानं झाकून ठेवायचा आहे। आपला केक थंड झाल्यानंतर आपण आता हा डिमोल्ड करूयात। मी इथे चाकूनं कडा सोडवून घेते। आपला हा ख्रिसमस प्लम केक आता तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा।
आपण केक कट करून बघूयात। केक मस्त स्पॉन्जी झालेला आहे। केक खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतोय आणि खूपच स्पॉन्जी झालेला आहे। जशी प्लम केकची चव असायला हवी तशीच परफेक्ट झालेली आहे। आपला हा प्लम केक इतका मस्त झालाय आणि तो घरी केलाय असं अजिबात वाटत नाही। तुम्ही बघू शकताय आपला हा प्लम केक किती मस्त झालाय। तुम्ही बघू शकता केकमध्ये ड्रायफ्रुट्स व्यवस्थित पसरलेले आहेत आणि अजिबात तळात बसलेले नाहीये। तुम्ही हा केक एकदा नक्की ट्राय करून बघा। लवकरच भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसह। मस्त केक खूपच टेस्टी झालेला आहे। मी तो एन्जॉय करते। तोपर्यंत बाय। मेरी क्रिसमस। थँक्स फॉर वॉचिंग।